नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण पोलीस भरती अमरावती 2026 ला जो लेखी पेपर झाला होता, या पेपर मधील सामान्य विज्ञानचे 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? आणि तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए सत्यमेव जयते, ऑप्शन बी सद्रक्षणाय खलनिर्णय, ऑप्शन सी जीवनपर्यंत कर्तव्य आणि ऑप्शन डी सेवा और निष्ठा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सद्रक्षणाय खलनिर्णय। तुमचा दुसरा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? आणि ऑप्शन आहे, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 7। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 6। तुमचा तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत? तुमचे ऑप्शन आहे, 1 गुगामल राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन 2 वान वन्यजीव अभयारण्य, ऑप्शन 3 नरनाळा वन्यजीव अभयारण्य, ऑप्शन 4 आंबा बरवा वन्यजीव अभयारण्य। आणि यापैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे। तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सर्व। वरीलपैकी सर्व ऑप्शन हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत। तुमचा चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। लेणी दिलेली आहे आणि जिल्हा दिलेला आहे, यापैकी चुकीची असलेली लेणी आणि जिल्हा निवडायचा आहे। तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए पांडवलेणी नाशिक, ऑप्शन बी कान्हेरी लेणी कोल्हापूर, ऑप्शन सी कार्ले लेणी पुणे आणि ऑप्शन डी पितळखोरे लेणी छत्रपती संभाजीनगर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कान्हेरी लेणी कोल्हापूर। तुमचा पाचवा प्रश्न आहे, चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? आणि तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए चंद्र सूर्याला झाकतो, ऑप्शन बी सूर्य चंद्राला झाकतो, ऑप्शन सी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि ऑप्शन डी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। तुमचा सहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? आणि तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी कावेरी आणि ऑप्शन डी नर्मदा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नर्मदा। तुमचा सातवा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए शिवनेरी किल्ला, ऑप्शन नंबर बी पुरंदर किल्ला, ऑप्शन नंबर सी रायगड किल्ला आणि ऑप्शन नंबर डी सिंहगड किल्ला। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुरंदर किल्ला। तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतातील शेअर बाजारांचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए भारतीय रिझर्व्ह बँक, ऑप्शन बी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, ऑप्शन सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि ऑप्शन डी नॅशनल स्टॉक एक्सचेंज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ। तुमचा नववा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आणि ऑप्शन आहे, ऑप्शन ए आचार्य देवव्रत, ऑप्शन बी सी पी राधाकृष्णन,
ऑप्शन सी विष्णुदेव वर्मा आणि ऑप्शन डी भगतसिंग कोश्यारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सी.पी. राधाकृष्णन. तुमचा 10वा प्रश्न आहे. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोण करणार आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए ब्रिस्बेन, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी लॉस एंजेलिस आणि ऑप्शन डी टोकियो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लॉस एंजेलिस. तुमचा 11वा प्रश्न आहे. 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए शंकरबाबा पापळकर, ऑप्शन बी भिकल्या लाडक्या धिंडा, ऑप्शन सी जनार्दन बापूराव बोधे आणि ऑप्शन डी अशोक खडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शंकरबाबा पापळकर. तुमचा पुढील 12वा प्रश्न आहे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए जिल्हाधिकारी, ऑप्शन बी पंचायत समिती, ऑप्शन सी राज्य सरकार आणि ऑप्शन डी जिल्हा परिषद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जिल्हा परिषद. पुढचा तुमचा 13वा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए 8वी अनुसूची, ऑप्शन बी 9वी अनुसूची, ऑप्शन सी 10वी अनुसूची आणि ऑप्शन डी 4थी अनुसूची. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10वी अनुसूची. तुमचा 14वा प्रश्न आहे. जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुगल. तुमचा 15वा प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्ये भारताच्या संविधानात कितव्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए 24वी घटना दुरुस्ती, ऑप्शन बी 51वी घटना दुरुस्ती, ऑप्शन सी 42वी घटना दुरुस्ती आणि ऑप्शन डी 44वी घटना दुरुस्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 42वी घटना दुरुस्ती. तुमचा 16वा प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए लोकसभेचे निवडून आलेले सदस्य, ऑप्शन बी राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, ऑप्शन सी राज्यसभांचे निवडून आलेले सदस्य आणि ऑप्शन डी राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. तुमचा 17वा प्रश्न आहे. भारतात संविधान दिन कधी पाळला जातो? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर, ऑप्शन सी 26 डिसेंबर आणि ऑप्शन डी 14 एप्रिल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 26 नोव्हेंबर. तुमचा 18वा प्रश्न आहे. लॉर्ड मेकेलेच्या शिक्षणविषयक खाली त्यांचा उद्देश काय होता? ऑप्शन ए पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विस्तार, ऑप्शन बी सर्वांसाठी शिक्षण, ऑप्शन सी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन आणि ऑप्शन डी प्रौढ शिक्षण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन. तुमचा 19वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए संत गाडगे महाराज,
ऑप्शन बी संत तुकडोजी महाराज, ऑप्शन सी संत नामदेव महाराज आणि ऑप्शन डी कवी सुरेश भट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संत नामदेव महाराज. पुढचा तुमचा 20वा प्रश्न आहे. भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए चहाचे उत्पादन, ऑप्शन बी फुलांचे उत्पादन, ऑप्शन सी मधाचे उत्पादन आणि ऑप्शन डी तेलबियांचे उत्पादन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलबियांचे उत्पादन. तुमचा 21वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक नामांकन GI टॅग प्राप्त आहे? आणि तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन 1 पुणेरी पगडी, ऑप्शन 2 महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, ऑप्शन 3 वारली चित्रकला, ऑप्शन 4 सांगलीची हळद. यामध्ये तुम्हाला GI टॅग प्राप्त घटक ओळखायचे आहेत. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व पर्याय. तर वरीलपैकी सर्व पर्याय म्हणजे वरील सर्व घटकांना GI टॅग प्राप्त आहे. तुमचा 22वा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए 1935 साली, ऑप्शन बी 1949 साली, ऑप्शन सी 1951 साली आणि ऑप्शन डी 2016 साली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1949 साली. तुमचा 23वा प्रश्न आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी गुरुग्राम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गुरुग्राम. तुमचा 24वा प्रश्न आहे. हार्मोजची समुद्रधुनी ही कोणत्या जलाशयात जोडते? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए काळा समुद्र आणि मरमारचा समुद्र, ऑप्शन बी अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र, ऑप्शन सी पार्शियाचे आखात आणि ओमानचे आखात, ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पार्शियाचे आखात आणि ओमानचे आखात. तुमचा 25वा प्रश्न आहे. खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत ते ओळखा. आणि तुमचे ऑप्शन आहे महिला हेल्पलाईन 1091, ऑप्शन बी सायबर क्राईम हेल्पलाईन 1930, ऑप्शन सी चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि ऑप्शन डी आपत्कालीन हेल्पलाईन 112. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व हेल्पलाईनचे नंबर हे बरोबर आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मिळालेला स्कोर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.